नमस्कार मंडळी. तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आत्ता तुम्ही इमॅजिन पण करणार नाही की मी आज कोणत्या वेळेला ब्लॉग सुरू केला. तर आणि असं विशेष असं कारणसुद्धा नव्हतं. तर पूर्ण रिझन मीच आहे. आता 5:30 वाजलेले आहेत आणि मी आज खूपच उशिरा ब्लॉग सुरू केला. आज सकाळपासून माहीत नाही काय झालं मला, पण असं काहीच करायची इच्छा होत नव्हती. तसं सगळी कामं रोजचं सारखंच रुटीन होतं, फक्त व्हिडिओ रिलेटेड असं वाटत होतं जाऊ द्या करूच नाही, अशी इच्छाच होत नव्हती. मग मी केलं पण नाही. आणि तसं पण मी एक निर्णय घेतला आता माझा मीच, की सान्वी रिलेटेड, की तिला असा रोज 1 तास का होईना तिच्या अभ्यासासाठी मी वेळ द्यायचा. त्यामुळे पण मग मी म्हटलं राहू द्या. ती स्कूलमधून आली त्यानंतर मग मी तिला 1-1.5 तास घेऊन बसले अभ्यासासाठी, की हे शिक बाबा, असं तिला थोडं लर्निंग ABCD असं तसं शिकवायचं, की आपण वेळ देत नाही. मी असा विचार करते की तिला जास्त बर्डन नको द्यायला, अजून छोटी आहे. पण कधी कधी असं वाटतं की या डिसिजनमध्येच ती असं मागं राहून जाईल की काय. त्यामुळं मग म्हटलं चला थोडंफार का होईना, जे शिकल ते शिकल, नाहीतर मी तरी तिला वेळ देईल, सोबत टाईम स्पेंड होईल थोडा आमचा दोघींचा. त्यामुळे तसं तर आम्ही दोघीच असतो दिवसभर, टाईम तर स्पेंड होतो, पण अभ्यासा रिलेटेड थोडं 1-2 गोष्ट जरी ती शिकली रोज तर तेच माझ्यासाठी खूप आहे. त्यामुळे मग मी माझा स्वतः असा निर्णय घेतला की नाही, आता रोज काही जरी झालं चालतं, माझी फर्स्ट प्रायोरिटी तीच राहील की रोज तिला 1-1.5 तास तरी द्यायचा तिच्या अभ्यासासाठी. किंवा बाबा तू आज काय शिकली स्कूलमध्ये, आज काय काय झालं, असं तिच्यासाठी विशेष करून स्पेशल तिच्यासाठी 1-1.5 तास द्यायचा तू, जेणेकरून मग मला नंतर असं गिल्टी होणार नाही की कदाचित मीच तिला वेळ दिला नाही, का मीच फोर्स टाकायला हवा होता त्यावेळी म्हणून ती मागे राहिली, की असं काही झालं. त्यामुळे म्हटलं ठीक आहे जाऊ द्या. पण आज तिला मी घेऊन बसली 1-1.5 तास, तर मला थोडा फरक वाटला. म्हणजे थोडंसं जबरदस्ती का होईना किंवा प्रेमाने म्हणा, थोडंफार करती ती, जर तिला वेळ दिलास तर. आणि मी जर म्हटलं की जाऊ द्या, करेल छोटी अजून, तर मग थोडं तिची अशी करायची इच्छा कमी कमी होत चालली आहे, की आता पुढे आपल्याला अभ्यास वगैरे काही नाही, असं डोक्यातच नाही. बस खेळायचं, खायचं प्यायचं, मजा करायची, एवढंच तिच्या डोक्यात आहे. तर म्हटलं चला एवढं ट्राय करून बघू आपण तिच्यावरती. त्यामुळे मग दुपारी ती स्कूलमधून आली, 1-1.5 वाजला आम्हाला, कारण ती तिथे सुद्धा तिच्या फ्रेंडसोबत खेळत बसली. मग 1:30 वाजला घरी यायला. मग त्यानंतर तिथून आलं, थोडं तिला खायला वगैरे दिलं, थोडं फ्रेश केलं तिला, आणि मग 1-1.5 तास तिला घेऊन बसले. जवळजवळ 3 त्यातच वाजले. 3-3:30ला ती झोपली. आणि मग मलासुद्धा कंटाळा आला, म्हटलं जाऊ द्या आता आज काहीच नको करायला. मग त्यामुळे मी शूटच नाही केलं काही. तसं होतं तर उद्या तुम्हाला दिसेलच ते स्पेशल काय आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर ते उद्याच्या ब्लॉगमध्ये दिसेल. तर आजच्यासाठी बघते आता की समोर काय करणार आहे. जे असेल तेच तुम्हाला दिसेल आणि तेच तुम्हाला दाखवेल. तर आता 5:30 वाजलेत आणि अर्ध्या तासात मला माझी 2 कामं उरकायची आहे. आणि त्यानंतर सान्वीला खेळायला न्यायचं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, मी तिला काय करायचे, कधीतरीच खेळायला न्यायचे. कधी रोज न्यायचे कंटिन्यू 2-3 दिवस, नाहीतर कधी कधी न्यायचीच नाही, कधी कधी दिवसाआड न्यायची. पण आता तसं नाही करणार. रोज अर्धा तास 1 तास का होईना मी आता तिला खेळायला नेणार. तिच्याबद्दल थोडं मला फर्स्ट प्रायोरिटी तीच ठेवावी लागणार आहे. तसं तर आहेच ती, पण कधी कधी असं धकवून घेते मी की जाऊ द्या, उद्या नेता येईल खेळायला, उद्या शिकवू आपण तिला. पण आता मला तसं नाही करायचं आहे. आता सगळी कामं सोडून फक्त तिच्यावर लक्ष द्यायचं आहे. तर आता अर्ध्या तासात माझी सगळं कामं आवरून तिला खेळायला नेते. मी डोसे किंवा आप्पे, इडली याच्यासाठी रेशनचे तांदूळ वापरते. तर तेच आणलेले होते दुकानातून, पण निवडायचे राहिले होते. त्यामुळे मला आता खरं तर सकाळीच टाकणं होते ते डोस्यासाठी भिजवायला, पण निवडायचे राहिले आणि माझं लक्षातच नाही. त्यामुळे ते आता निवडणं सुरू आहे संध्याकाळच्या वेळेला. आणि सान्वीचं बघा कसं मध्ये मध्ये करणं सुरू आहे.
सुरूच असतं तिचं. आता तरी ती धरून फेकत नाही, नाहीतर पहिले छोटी होती कळत नव्हतं तेव्हा तर काही पण आपण असं काम करायला घेतलं की धरायचं मोठीत आणि फेकून द्यायचं, धरायचं की फेकायचं असंच करायची. पण आता एवढं पण नाही करत, मध्ये मध्ये करते एवढं ठीक आहे, तेवढं मी मॅनेज करून घेते तिचं. तर डोस्यासाठी मी रेशनचेच तांदूळ वापरते नेहमी. आणि सकाळी आता भिजवायचं लक्षात नाही, तर आता भिजवायला घालून देते. आता मग ते उद्या सकाळी करायला जमेल किंवा मग रात्रीला जमेल, तर बघू आता यांच्या हिशोबाने. तर सानवीच्या टिफिनलासुद्धा होऊन जाईल उद्या सकाळच्याला, एखाद जरी केला तर होऊन जातो. आता सगळं निवडून झालं आहे तरी तिचं मध्ये मध्ये करणं सुरूच आहे. आणि सिरियसली तिला असं वाटतं की नाही मी मम्माला खरंच हेल्प करते आहे. तिला असं वाटतच नाही की मी मम्माचं काम वाढवते म्हणून. तिला खरंच वाटतं की मी हेल्प करते. सकाळी पिठासोबत खेळत होते मी चपाती करताना, तर म्हणती मम्मा बघ मी किती मोठी झाले, मी तुला हेल्प करते आहे चपात्या बनवण्यात. तिच्या पप्पांना म्हणती पप्पा मी तुमच्या टिफिनसाठी आज मी चपाती बनवलेली आहे सकाळी. तिला असं वाटलं की तिनंच केली, पण ती काम वाढवती हे तिला कळतच नाही. हेच तर लहानपण असतं मुलांचं. तर असो, ते निवडून वगैरे सगळं झालं होतं. आणि उडदाची डाळ 1 वाटी आणि तांदूळ 3 वाटी असं भिजवायला घालून दिलं. आता उद्या सकाळी त्याला मिक्सरमधून काढेल आणि त्यानंतर मग फर्मेंट होऊन उद्या रात्रीला करेल. आणि त्यानंतर म्हटलं चला आता वेळ आहेच तर लसूणसुद्धा निवडून ठेवू. तसं कधी निवडून ठेवते किंवा मग कधी वेळेवरसुद्धा निवडते, असं काही फिक्स नसतं, वेळ असल्यावरच असतं. पण आज वेळ होता, म्हटलं चला निवडून ठेवू. तर इथे सुद्धा आजूबाजूलाच आहे माझी बबडी आणि मध्ये मध्ये करणं सुरू आहे. कधीतरी काय करते, लसणच खाती मी निवडत असले की. आणि बोलणं सुरू आहे, मला म्हणती मी तुझे व्हिडिओ बिघडवू का मम्मा. खूपच भारी आहे माझी सानू. म्हटलं चला लसूण निवडून ठेवूया, कसं मग वेळेवर परेशानी होत नाही. आणि मी जास्त लसूण निवडून पण ठेवत नाही आणि फ्रीजमध्ये पण ठेवत नाही. माहीत नाही आता, पण मला 2-4 जणी म्हटलेलं आहे असंच की फ्रीजमध्ये लसूण नाही ठेवू. तेव्हापासून मी निवडला जरी तर खूप झालं तर 1-2 दिवसाचा निवडून ठेवते आणि वरतीच ठेवते डब्यामध्ये घालून, फ्रीजमध्ये ठेवत नाही. पण का ठेवू नये मला ते माहीत नाही. आणि लसूण निवडून झाला की मग सानवीची तयारी करून सानवीला खेळायला नेणे. तर आणि आता उन्हाळा लागला आहे ना, तर वेगळंच होतं. आणि एवढी गरम होते आता सध्या, असं खिडकीतून किंवा दरवाजातून असं वाटतं की अशी गरम वाफ येते आहे. आणि या वेळेला बाहेर जरी गेलं ना 6-6:30च्या अगोदर, तर बाहेर गेल्यावरसुद्धा तसंच होतं. आता खरा उन्हाळा लागला आहे, आम्हाला पण लवकरच कूलर लावावं लागेल. तर बघू आता कितीक दिवस फॅनवर दम निघतो, तर अजून तरी फॅनवर दम निघतो आहे. दुपारी गरम होते, सकाळी आणि संध्याकाळी थोडा थंडावा असतो. आम्ही सेकंड फ्लोअरला असल्यामुळं आणि सोसायटीचा एकदम मिडलला बिल्डिंग असल्यामुळे पूर्ण हवा आमच्याकडे येते, म्हणजे एकदम फ्रेश हवा येते. संध्याकाळच्या वेळेला एवढं थंडगार पडते, त्यामुळे अजून तरी कूलरची गरज वाटत नाही, पण लवकरच लावावं लागेल. आणि ते आता मेकअप सुरू आहे. तर बघा आता हा सगळ्यात मोठा टास्क असतो माझा, सानवीला अंघोळ घालणं आणि त्यानंतर तिचा मेकअप करणं. आणि तिच्या जर 2 पोनी घालणं असेल दोन्हीकडून, तर मग बघायचंच काम नाही, मला तिच्या मागे मागे फिरावं लागतं किंवा मग मोबाईल तरी लावून द्यावा लागतो, तेव्हा ती शांत एका जागी बसते. तर असं आहे. आता तिचा मेकअप करून झाला मग मम्मा डॉलीचासुद्धा कर. तर डॉलीचंसुद्धा करणं सुरू आहे. डॉलीलासुद्धा पावडर लाव, टिक्का लाव, सगळं सुरू आहे. आणि एवढी परेशान करते कधी कधी तर तिच्या मागेच फिरावं लागतं ते मेकअपचं सगळं घेऊन. अंघोळीच्या वेळी पण विनाकारण नुसतं रडणं असतं आमचं. आता कशावरून तिचं माहीत नाही, पहिल्यापासून तशीच करते. चला आता सानवीला रेडी केलं आहे आणि तुम्ही बघितलंच ती कशी परेशान करते रेडी करताना. आणि हे रोजचं आहे, दिवसातून 2-3 वेळा तर असतंच असं. म्हणजे आता तरी एका जागी होती, नाहीतर इतर वेळी तिच्या मागे पळायला लावती ती.
तर आता तिला खेळायला नेते आणि आजच्यासाठी एवढंच. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. भेटू अजून एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.